ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय देवर्षी नारद महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय भारत माता की जय गो माता की जय राजाधिराज रामचंद्र भगवान की जय पवन पुत्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम 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 राम कृष्ण हरी नवनीरद समा नवनीत प्रिय नवनीरद समा नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम नवल विनोद विहारी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकट हारी राजा राम गोकुल संकट हारी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन सारी राजा राम दुर्जन संगम हारी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम शरणागत दीना चरणी नेई शरणागत दीना चरणी नेई करुणा दृष्टि निहारी राजा राम करुणा दृष्टि निहारी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम बाळकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो 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 बाळकृष्ण चरणी लक्ष लागो
कीर्तन संगे रंगात देह वागो वागो कीर्तन संगे रंगात देह वाहो वाहो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बाळकृष्ण स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा काम क्रोधादिक जाती निज धामा हो काम क्रोधादिक जाती निज धामा हो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो 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 बाळकृष्ण सारा सार वदविता सद्गुरुराया सारा सार वदविता सारा सार वदविता सद्गुरुराया मंगलधाम जीवन नरहरि पाया हो मंगलधाम जीवन नरहरि पाया हो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो 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 बाळकृष्ण सद्रूपचिन्मय नारायण रूप ध्यावो सद्रूपचिन्मय नारायण रूप ध्यावो वा सद्रूपचिन्मय नारायण रूप ध्यावो तन्मय होवोनी बलवंत प्रेम गावो तन्मय होवोनी बलवंत प्रेम गावो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह वागो वागो कीर्तन संगे रंगात देह वाहो वाहो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो राम 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 राजा राम सीताराम 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 राम 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 राजा राम सीताराम राम राम राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय देवर्षी नारद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया राजाधिराज रामचंद्र भगवान की जय पवनपुत्र हनुमान की जय क्या बात है अहो मस्त मुलं की 2 मिनिटांनी भरणाला
पधनी सा बोलू ऐसे बोल बोल बोलू ऐसे बोल बोल बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले जेणे बोले विठ्ठल डोले हो बोलू ऐसे बोल बोल बोलू ऐसे बोल प्रेम सर्वांगाचे ठाई प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठला रखुमाई वाचे विठ्ठला रखुमाई हो बोलू ऐसे बोल बोल बोलू ऐसे बोल नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप लावू जगी परेहुनी परते घर परेहुनी परते घर तेथे राहू निरंतर तेथे राहू निरंतर सर्व सत्ता आली हाता सर्व सत्ता आली हाता नाम याचा हेच दाता नाम याचा हेच दाता हो बोलू ऐसे बोल बोल बोलू ऐसे बोल बोल बोलू ऐसे बोलू ऐसे बोलू ऐसे बोल पंढरीनाथ महाराज की बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी परेहुनी परते घर तेथे राहू निरंतर सर्व सत्ता आली हाता नामयाचा खेचर दाता बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले पंढरीनाथ महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ निरूपणासाठी घेतलेला अभंग नाममूर्ती असणाऱ्या संत नामदेवरायांचा आहे. महाराष्ट्रामध्ये झालेले पंचप्राण त्यातली नामाची मूर्ती नामरूप असणारी मूर्ती नाममूर्ती म्हणजे नामदेवराय. जसं शक्तीची उपासना करणारी शक्ती मूर्ती म्हणजे समर्थ रामदास स्वामी. भक्तिमूर्ती म्हणजे संत श्रेष्ठ संत शिरोमणी तुकोबाराय. शांतीमूर्ती म्हणजे एकनाथ महाराज ज्यांना शांतीब्रह्म म्हटलं जातं ते. अशा या पंचप्राणांमध्ये माऊली ज्ञानोबा तुकोबा समर्थ रामदास स्वामी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या बरोबरीने नाममूर्ती ज्यांना म्हटलं जातं असे नामदेवराय. नामदेवरायांचा अभंग निरूपणासाठी घेतला
अभंगामध्ये महाराज आपल्याला एक अतिशय आवडणाऱ्या शब्दाविषयी सांगतात. सर्व सत्ता आली हाता, नामयाचा खेचरदात. काय संतांनी माणसांच्या मनाचा अभ्यास केला असेल हो. माणसांना नक्की काय आवडतं म्हणून तर मनोबोध लिहिता आला. आपल्याला आपल्या मनावर प्रबंध लिहायला सांगितला तरी जमायचा नाही. आपल्या मनावर आपलाच विश्वास नाही तर इथं समोरच्याचा मनाचा अभ्यास करावा. बरं, एकट्या दुकट्याचा नाही, सगळ्यांच्या मनाचा अभ्यास करावा आणि सगळ्यांना चालेल असं औषध द्यावं. संतांचा मनुष्य स्वभावाचा किंवा मनुष्याच्या मनाचा अतिशय सूक्ष्म असा अभ्यास. म्हणून माणसांना काय आवडतं याचा अभ्यास घेत घेत पुढे गेले. जसं समर्थांनी असा प्रश्न विचारला की चांगलं म्हटलेलं आवडतं का रे तुला? अहो, कुणालाही आवडतं. जे चांगलं वागत नाहीत त्यांनासुद्धा असंच वाटतं की लोकांनी आपल्याबद्दल चांगलं बोलावं. जे चुकीचा व्यवसाय करतात त्यांनासुद्धा असंच वाटतं की लोकांनी आपल्या व्यवसायाबद्दल चांगलं म्हणावं. थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आपली कीर्ती असावी. आणि मग समर्थ त्यावर श्लोक सांगतात. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावे. ते म्हणतात हा देह असेपर्यंतच नाही तर हा देह गेल्यानंतर सुद्धा तुझी कीर्ती राहील असं वागशील का? आणि समर्थांनी मनोबोध लिहिला. प्रत्येक संतांनी केला मनाचा अभ्यास. तसंच नामदेवराय सुद्धा म्हणतात माणसांना एक गोष्ट फार आवडते. माणसांना म्हणजे स्त्री किंवा पुरुष कोणालाही, सत्ता. तुम्ही म्हणाल नाही बाबा आम्ही राजकारणात वगैरे पडत नाही. अहो, ती सत्ता नाहीच आहे. अवघड आहे राजकारण करणं, सोपी गोष्ट आहे? अवघड आहे. ती सत्ता जाऊ दे, ती आपल्याला देणार कोण? निवडून कोण देणार आपल्याला? अहो, आपल्या घरच्या मंडळींनी आपल्याला मतं दिली तरी चिकार झाली आपल्या बाबतीत. त्या राजकारणाच्या सत्तेबद्दल नाही. मनुष्य स्वभाव असा आहे की प्रत्येकाला आपला अधिकार गाजवायला आवडतं. आपल्याला सत्ता प्राप्त व्हावी, आपल्या शब्दाला मान असावा असं आवडतं ना. व्यवहारात तर आवडतं. दृष्टांत दिला की पटेल तुम्हाला. नवीन लग्न झालेल्या सुनबाई घरात आल्या आणि शेजारी राहणारे, हा एक नवीनच धर्म असतो, शेजार धर्म. काही झालं तरी अडीअडचणीला उपयोगी पडणारी तीच माणसं हो खरी. तर त्या शेजारच्या काकू मागायला आल्या, जरा इवलंसं दही दे, विरजण लावायचं आहे. आता नवीन लग्न झालेल्या सुनबाई आहेत. त्या झटकन म्हणाल्या, काकू आम्हीच दही लावायला विसरलो आहे काल. म्हणजे तात्पर्य की आम्ही देऊ शकत, पण असं सांगायचं नाही. सांगायची पण पद्धत आहे. तुम्हाला माहिती आहे ना, त्या राजांनी असं सांगितलं होतं. त्या राजाला पोपट अतिशय आवडायचा त्याचा, आणि त्यांनी अशी दवंडी पिटवली होती की माझा पोपट मेला असं जर कुणी मला सांगितलं तर त्याला मारीन. बरं, माणसं इतकी घाबरली. आता त्या पोपटाने मरायला नको म्हणून 4-4 वेळा आंघोळ घालायला सुरुवात केली त्याला. त्याचं नेहमीचं खाद्य सोडून अजून काहीतरी द्यायला सुरुवात केली. तात्पर्य पोपट लवकर मेला. आता हे राजाला कोण सांगणार? कारण तुमचा पोपट मेला असं जो कोणी सांगणार आहे त्याला राजा मारणार आहे. सांगायचं कसं? भाषा बदलून सांगितली पाहिजे. एका मनुष्याने डोकं चालवलं आणि त्यांनी असं सांगितलं, राजे साहेब तुमचा पोपट किती श्रेष्ठ आहे. का? योगासनाची उच्च अवस्था करतोय. म्हणजे काय करतो? पाठीवर पडलाय. शवासन तर असं काही आहे. राजा म्हणाला, अरे शवासन पाठीवर असा पडलाय. बरं, डोळे सताड उघडे, चोच फाकलेली आहे. हा योगासनाची उच्च अवस्था आहे. राजा म्हणाला, अरे तो मेला का? तुम्ही म्हणा, मी म्हणणार नाही. तुम्ही म्हणा. सांगायचं सुद्धा कसं, बोलायचं सुद्धा कसं. अवघा अभंग बोलण्यावर लिहिला खरा, पण आत्ता आपण सांगताना तात्पर्य असं सांगतोय, ती नवीन लग्न झालेली सून, दही संपलंय मिळणार नाही असं नाही म्हटले. आम्ही सुद्धा विसरलोय. काकूंच्या लक्षात आला प्रकार. काकू निघाल्या घरी. जाता जाता म्हणाल्या, सासूबाई कुठे गेल्यात? समर्थ मंदिरामध्ये गेल्यात कीर्तन ऐकायला. बरं म्हणाल्या, असू दे. आणि त्या बाहेर पडता दारापेशी सासूबाई भेटल्या. काय काकू,
घरी आला होता. इवलं दही हवं होतं. सासूबाई म्हणाल्या, असं चला. काकूंच्या मनात आलं, सुनेनी दिलं नाही. जाळीच्या कपाटात वगैरे आत ठेवलेलं असेल सासूबाईंनी, आता आपल्याला मिळेल, आपलं काम झालं. गेल्या तिथपर्यंत, स्वयंपाकघरापर्यंत गेल्या, ओट्यापर्यंत गेल्या. आणि त्या शेजारच्या काकूंना सासूबाई म्हणाल्या, त्याचं असं झालंय, आम्ही पण दही लावायला विसरलोय. त्या काकू म्हणाल्या, अहो हिने हेच सांगितलं होतं, तुम्ही काय वेगळं सांगताय. तेच शब्द, तेच वाक्य, हिनी पण हेच सांगितलं होतं. सासूबाई म्हणाल्या, इथे उभं राहून असं तुम्हाला सांगणारी ही कोण? पंढरीनाथ महाराज की. इथपासून सत्तेला सुरुवात आहे. इथपासून सत्तेला सुरुवात आहे. म्हणून आपल्याकडे बहुधा साठी शांत वगैरे करत असावेत. साठी झाली की शांत. कुठे का साखरेचा डबा असे ना, साखर घरात नसे ना, चहा जर तसाच मिळाला, कसा झालाय, सुंदर तुझ्या प्रेमाची गोडी उतरली आहे म्हणायचं पंढरीनाथ. खरी सत्ता तिथून सुरू होते, जी कौटुंबिक न्यायालयाच्या पारीपर्यंत हल्लीच्या काळात जाऊन पोचते. या सत्तेबद्दल आहे का हो? ही सत्ता आत्ता आहे, उद्या असेल असं नाही. मग ती कोणत्याही नात्याची असू दे, नात्यापासून सुरू झाल्यानंतर आपल्या देहावर तरी आपली सत्ता आहे का हो? दातांनी कितीही ठरवलं आपण, दातांना पडायचं नाही, हा दातांनो पडणार. कानांनी ऐकू आलंच पाहिजे शेवटपर्यंत, कानसुद्धा कानपूरला जाणार. दात पडणार, कान पडणार, तिथे सुद्धा सत्ता नाही. मग या सत्तेविषयी 100% नक्कीच नामदेव महाराज बोलत नाहीत. सर्व सत्ता आली हाता, नाम याचा खेचर दाता. नामदेव महाराजांनी खऱ्या ज्या आवश्यक त्या सत्तेविषयी सांगितलं. आणि नामदेव महाराज म्हणतात, ही सत्ता प्रदान करणारे कोण असतील तर सद्गुरू माऊली असतात म्हणाले. जी सद्गुरुनाथांच्या कृपेने प्राप्त होते ती सत्ता. आणि त्याविषयी बोलताना नामदेव महाराजांनी असं सांगितलं, सर्व सत्ता आली हाता, नाम याचा खेचर दाता. या चरणाचं विश्लेषण उत्तरंगात संपूर्ण पाहायचं. जी सत्ता स्वतः नामदेव महाराजांनी अनुभवली. आणि इतकंच नाही तर नामदेव महाराज म्हणतात, निवडून आल्यावर एक जणच वर बसतो, इथे निवडून आलेले सगळे जवळ आहेत म्हणाले त्यांच्या. जे जे या मार्गावरून जातील त्या सगळ्यांना सत्ता प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी पहिली पायरी सांगितली, बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. तुम्ही म्हणाल बोलण्यापासून का सुरुवात केली? कारण बोलण्यापासूनच सगळ्याची सुरुवात होते. वाचा ही फक्त मनुष्य प्राण्यालाच आहे. पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती, हे तर आहेच. पण पशुदेही वाचा तरी कुठे? कोणती मनिमऊ अशी आहे हो, साष्टांग नमन हे म्हणत असते सकाळी. कितीही धार्मिक लोकांच्या घरात असलेलं श्वापद असू दे, मुखाने ग्रंथवाचन करू शकत नाही, नामस्मरण करू शकत नाही. का? वाचा स्वरूप त्याला प्राप्तच झालेलं नाही. वाचा स्वरूप प्राप्त झालेले नाही, ते फक्त मनुष्यजन्मात आहे आणि ते सहज प्राप्त आहे. नामदेव महाराजांनी पहिलाच शब्द लिहिला, बोलू. परत माणसाच्या मनाचा अभ्यास आहे. माणसांना बोलायला फार आवडतं, फार आवडतं. बघा ना, एखाद्या वेळेला एखादी स्त्री दुसरीला सांगते, ऐकलंस का तू, मी तुला काय काय सांगते, कुठे सांगू नकोस ना तू. ती दुसरीला तिसरीला सांगते, कुठे सांगू नकोस. ती चौथी. बोलल्याशिवाय राहू नाही शकत मनुष्य. त्यामुळे मनुष्य प्राणी आहे तो बोलणारच. पण मग महाराज म्हणतात, बोलायलाही हरकत नाही, पण बोलू ऐसे बोल. करायचंच आहे ना, मग असं कर, असं बोल. कसं? जेणे बोले विठ्ठल डोले. जे बोलणं ऐकल्यानंतर पांडुरंगालाही बरं वाटेल आणि पांडुरंगही डोलेल असं बोलायला हवं. ज्यांनी अभंग लिहिला ना, त्यांच्या वाणीचं सामर्थ्य असं सांगितलं आहे, त्यांचे बोल ऐकून स्वतः प्रत्यक्ष भगवंतही डोलायचे असं म्हणतात. नामदेवाची अमृत तुल्यवाणी, नामदेवाची अमृत तुल्यवाणी.
वाणी श्रवणी येता लोचनी येत पाणी श्रवणी येता लोचनी येत पाणी नामदेवाची अमृततुल्य वाणी श्रवणी येता लोचनी येत पाणी वा श्रवणासी भुलले कैट भारी श्रवणासी भुलले कैट भारी रंग चढला तै कीर्तनास भारी रंग चढला तै कीर्तनास भारी वा रंग चढला तै कीर्तनास भारी नामदेवांची अमृततुल्य वाणी उपमा देताना असं म्हटलं नामदेवांची वाणी म्हणजे अमृततुल्य अमृतासारखी तुलना फक्त अमृताशी होऊ शकते हा शब्द फक्त इथेच योग्य आहे अमृततुल्य चहा आता एकतर चहा देणाऱ्यांनी तरी अमृताचा अनुभव घेतलेला पाहिजे जो आपल्याला सगळ्यांना द्यायचं म्हणतात ते विनोदाचा भाग सोडून द्या अमृततुल्य म्हणजे ज्याची तुलना फक्त आणि फक्त अमृताशी होऊ शकते अशी वाणी ज्यांना लाभली असे नामदेव महाराज नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग हरी असं म्हटलं नामदेवांचं कीर्तन ऐकता ऐकता पांडुरंगाने इतकं दंग व्हावं इतकं नाचावं इतकं डोलावं आमच्या कीर्तनात सगळेच डोलतात वेगवेगळ्या पद्धतीने डोलतात असा कंटाळा आला की पण मग पांडुरंगाने डोलावं असं बोलावं असा जर नियम असेल तर साहजिक प्रश्न आहे हो म्हणजे कसं बोलायचं कारण आपली तर अजून तेवढी श्रेष्ठता किंवा योग्यता नाही की समोर पांडुरंग येऊन डोलतील पांडुरंगांना आनंद होईल असं आपल्याला कळेल असं आपल्याला तेवढं श्रेष्ठत्व प्राप्त नाही मग पांडुरंगाला आवडेल असं बोलावं म्हणजे नक्की कसं याचं उत्तर देताना मूर्त स्वरूपात पांडुरंग आहेतच पण फक्त तिथेच नाही आहेत ते आपल्याकडे असं म्हटलं जातं भूजल तेज समीरख भूजल तेज समीरख रवी शशी काष्ठादिकी असे भरला सगळीकडे भरला पण स्थिरचर व्यापुनी अवघा स्थिरचर व्यापुनी अवघा तो जगदात्मा दशांगुळे उरला राम 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 हरे हरे राम 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 रघुत्तमा राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम राम भगवंत सगळीकडे भरला उरला किती उरला तर दशांगुळे उरला तो हृदयामध्ये जाऊन बसला दशांगुळाची आकृती म्हणजे हृदयाची आकृती तो प्रत्येकाच्या हृदयात आहे हो म्हणून ह्यांच्या आहे त्यांच्या आहे उत्तर दिलं ना प्रल्हादाने इतकंच म्हणून थांबला नाही खांबा ते सुद्धा म्हणाला सगळीकडे भरलेला आहे म्हणजे समोरच्या मनुष्याच्या हृदयात पण असणार तात्पर्य असं की मूर्त स्वरूपातला पांडुरंग डोलेल तेव्हा डोलेल किमान आपल्या बोलण्याने समोरचा मनुष्य तरी आनंदाने डोलावा असं बोलावं पंढरीनाथ महाराज की जय समोरच्या प्रत्येकामध्ये असणारा पांडुरंग डोलावा असं बोलावं आपल्याला कसं बोलल्यानंतर बरं वाटतं तसं बोलावं जरी सत्य मधुर वचना आले समजा चांगलं बोलता आलं नाही काही जण असतात ना काय करणार म्हणतात बोलताच येत नाही चांगलं जरी सत्य मधुर वचना आले तरी वक्र असत्य न बोलावे जरी पाळू न शकला मौन व्रता
तरी गैर शब्द तरी वगळावे, आणि विचार पहिला मनोमनी, नंतर मित वचना बोलावे. बोलण्याविषयी फार सुंदर सांगितलं. मध्ये वृत्तपत्रामध्ये आलेली गोष्ट आहे. न्यायालयामध्ये भांडण चालू होतं. न्यायालयामध्ये म्हणजे कौटुंबिक न्यायालयात. बरं, भांडणाचा विषय इतका सुंदर होता, न्यायाधीशसुद्धा चक्रावून गेले होते. आता काय न्याय कोणाला द्यायचा? एका बाजूला सासूबाई होत्या, एका बाजूला सुनबाई होत्या. दोघींनी आपापली बाजू मांडली. सुरुवात कुठनं होती? घरामध्ये गौरी प्रतिष्ठापना. गौरी येतात, जेवतात 3 दिवस. गौरी आलेल्या होत्या, प्रसंग घडून गेलेला होता. न्यायाधीश महाराजांनी विचारलं, नक्की काय झालं आहे? सासूबाईंनी आपली बाजू मांडली. आता सुनबाईंना विचारलं, काय झालं? ती म्हणाली, हे पहा, नोकरीच्या धावपळीच्या दिवसामध्ये प्रत्येक गोष्ट करायला जमेल असं नाही. बरोबर आहे, जशी जमेल तशी करावी. आता हल्ली झालं आहे ना, शुक्रवारचं सवाष्ण घालायला जमत नाही, किमान रविवारी तरी घाला, शुक्रवार समजून. पंढरीनाथ महाराज. काही जण असं प्रेमळपणे म्हणतात की आम्ही ज्यांना गरज आहे तिथे नेऊन देतो. ते द्याच ना, ते जादा वर्क आहे ती प्रथा बंद करून नको. जेवढी शक्य आहे तेवढी. शुक्रवारी नाही जमत, ठीक आहे, सवाष्ण पण अशी शोधाची नोकरी करते, पंढरीनाथ रविवारी बोलवा. प्रथा बंद करून केल्या पाहिजेत कशाला? आहे त्या चालू करून जादा वर्क करायला काय हरकत आहे? त्या सुनबाईंनी असं सांगितलं, इतकी धावपळ असते, पूजा करायची, नैवेद्य दाखवायचा आणि ऑफिसला जायचं. न्यायाधीश महाराज म्हणाले, बरं पुढे. त्या दिवशी पूजेला बसले, हातात बांगड्या नव्हत्या. सासूबाईंनी असं सांगितलं की बांगड्या घालून पूजा कर. न्यायाधीश महाराज म्हणाले, बरं मग समजा मी नाही घातल्या बांगड्या. ती म्हणते, समजा मी बांगड्या घातल्या नाहीत तर गौरी प्रसन्न होणार नाही आहे का? न्यायाधीशच होते, उगाच नाही बसत तिथे. आपल्यासारखे असते तर आपण म्हणलं असतं बरोबर. न्यायाधीश होते ते म्हणाले, काय प्रश्न आहे तुझा? बांगड्या घालून जर मी पूजा केली, बांगड्या न घालता जर मी पूजा केली तर देवी प्रसन्न होत नाही का? त्यांनी इतकं सुंदर उत्तर दिलं. ते म्हणाले, देवी बाजूला ठेव, तू बांगड्या घालून पूजा केल्याने जर सासू प्रसन्न होतीये म्हणाले, तर मग देवी प्रसन्न व्हायची वेळ बघूया. समोरच्या व्यक्तीला इतकुलं काहीतरी अपेक्षित आहे, ते जर आपल्याकडनं होत नसेल, त्याच्या हृदयास्थ असणाऱ्या भगवंताला जपणं आपल्याला होत नसेल, तर त्या मूर्ती स्वरूपातल्या पांडुरंगासाठी किंवा पांडुरंगाने आपल्यासाठी यावं, हा हट्ट कसा करताय? नामदेव महाराजांचं चरित्र बघायचं. त्यांनी पांडुरंगाला जेवू घातलं. हो, पांडुरंगाला जेवू घातलं. आपण हाक मारल्यावर हॉलमध्ये बसलेली माणसं सुद्धा येतील की नाही शंका आहे. कसं काय पांडुरंगाला जेवू घातलं? तर जगण्याचं ब्रीदच होतं, बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल बोल. माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या सुद्धा चरित्रात अनेक ठिकाणी असं दिसतं की वाणीचं तप सातत्याने आहे. असं बोला की समोरचं दुखावलं नाही जाणार. असं बोलूया की आवश्यक ते बोलणं आहेच, पण आवश्यक तो परिणामही आहे आणि समोरचा दुखावला जाणार नाही. हा अभ्यासक्रम पण संतांनी आपल्या ग्रंथात शिकवावा. आणि म्हणून आजच्या काळामध्ये दासबोधाचा अभ्यास करून मॅनेजमेंटचे विद्यार्थी त्यावर आपलं प्रबंध वगैरे सादर करतात का? वाक्यनवाक्य, शब्दनशब्द इतका बारकाईनं लिहिलं आहे की आयुष्याचं पूर्ण तत्त्वज्ञान दासबोधामध्ये आलं असं सांगितलं जातं. संतांनी सखोल अभ्यास केला. नामदेव महाराज म्हणतात, वाणीचं तप काय? बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोल. समोरच्या हृदयामध्ये असणारा विठ्ठल डोलला पाहिजे, आनंदाने असं बोलावं. प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई. ही खूण सांगितली हो साधकाची. प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई. सर्वांविषयी प्रेम असं नाही म्हणलं, सर्वांगाचे ठाई प्रेम. जीव म्हणून जे जे आहे त्या सर्वांवर प्रेम. आणि म्हणून संतांच्या चरित्रामध्ये अनेक ठिकाणी असं दिसतं. महाराजांच्या चरित्रामध्ये असू दे, बत्ताशासारखी काही प्रकरणं वाचली असतील, किंवा अनेक संतांच्या चरित्रामध्ये आहोत. ज्ञानोबांनी सुद्धा अत्यंत प्रेमाने त्या रेड्याच्या मस्तकी हात ठेवला. इतकी ताकद होती की ज्ञानोबांनी वेद म्हणावेत आणि त्याच्या पाठोपाठ त्यांनी म्हणावेत. आपल्या मनात येतं, कसं शक्य आहे? बरोबर आहे.
आपल्या मनात असं येऊच शकतं. आपण सांगितल्यानंतर कीर्तनामध्ये मध्यंतरात माणसं भजनसुद्धा करत नाहीत. त्यांना माझ्यासारख्यांना असा प्रश्न पडणं स्वाभाविक. रेड्यांनी सुद्धा वेद म्हणावेत. ही वाचासिद्धी आहे का? होय, वाचासिद्धी आहे, पण हे वाणीचं तप आहे. प्रेम सर्वांगाचे ठाई, वाचे विठ्ठल रखुमाई. नामदेव महाराजांचं आख्यान पाहताना पाहूया की सर्वांगावर प्रेम करणं म्हणजे जिथे जिथे भगवंत आहे तो सगळीकडे भरलेला आहे, तर प्रत्येक विषयी प्रत्येकाठाई प्रेम सर्वांगानी असणं आणि वाचे विठ्ठल रखुमाई. मुखामध्ये भगवंताचं पांडुरंगाचं नाम. नुकतीच वसंत पंचमी होऊन गेली. आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की वसंत पंचमी हा दिवस म्हणजे भगवती सरस्वतीचा जन्मदिवस आहे. म्हणजे या वाचेचा जन्मदिवस कोणता असेल तर आत्ता नुकतीच झालेली वसंत पंचमी. त्याची कथा अशी सांगितली जाते की ब्रह्मदेवांनी जीव निर्माण केला आणि देह निर्माण केला. जीव निर्माण केला, देह निर्माण केला, तरीसुद्धा त्यांना उदास वाटत होतं. परिपूर्णता आली नव्हती असं वाटत होतं. आणि भगवान विष्णूंना असं विचारलं, काय करू? तेव्हा भगवान विष्णूंनी असं सांगितलं, जवळ असलेल्या कमंडलूमधलं तीर्थ घ्या आणि पृथ्वीवर सिंचन करा. असं म्हणतात की जेव्हा ब्रह्मदेवांनी कमंडलूमधलं तीर्थ पृथ्वीवर सिंचन केलं त्यावेळेला अत्यंत सुंदर अशी चतुर्भुजा ती भगवती सरस्वती त्या ठिकाणी प्रकट झाली, जिच्या एका हातात माळ आहे, एका हातात पुस्तक आहे. आपण या कुंदेंदू शिकवतो लहान मुलांना. एक हात आशीर्वादासाठी दिलाय आणि वीणा तिच्याकडे होती, वीणावादिनी. ते पाहिल्यानंतर सर्वांनी हट्ट असा केला की हे वीणावादन भगवती आई तू करावंस. आणि असं म्हटलं जातं की जेव्हा सरस्वती मातेनं पहिल्यांदा वीणावादन केलं त्यातून सुरांची आणि स्वरांची निर्मिती झाली आणि वाचा निर्माण झाली. तो दिवस वसंत पंचमीचा होता, जो नुकताच होऊन गेला. या दिवशी ही वाचा जन्माला आली म्हणजे ती सहज कोणत्या तरी अर्थी आलेली नसणार, काहीतरी कारणाने आलेली असणार. मग त्या वाचेचा उपयोग कसा करायचा? वाचे विठ्ठल रखुमाई. त्या वाचेनं भगवंताचं नाम घेणं हे फक्त त्या वाचेचं ध्येय असलं पाहिजे. हे वाणीचं तप आहे. म्हणून जसं चांगलं बोलावं हे वाणीचं तप आहे, खोटं बोलू नये हे वाणीचं तप आहे. आपल्याकडे असं म्हटलं जातं, सत्य सदा बोलावे, सत्य सदा बोलावे, सांगे गुरु आणि आपुला बाप. असत्य भाषण करणे, असत्य भाषण करणे, सज्जन म्हणतात हे महापाप. राम 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 हरे हरे राम 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 रघुत्तमा राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम राम. सत्य सदा बोलावे, सांगे गुरु आणि आपुला बाप. असत्य भाषण करणे, सज्जन म्हणतात हे महापाप. असं म्हणतात असत्य बोलल्यानंतर वाणीचं तप कमी होतं. पण असत्य म्हणजे कसं? यत भूतहितम अत्यंतम तत्सत्यम असं म्हटलं आहे. समोर ज्याचं कल्याण करणारी वाणी ती सत्याची वाणी. एका कीर्तनामध्ये एकांनी असं विचारलं बुवांना, बुवा समजा घरामध्ये लहान लेकरू आहे 5 वर्षाचं, संक्रांत नुकतीच होऊन गेली आहे आणि आईनं तिळगुळ केला आहे. त्या लेकराला तिळगुळ फार आवडतात. इतके खाल्ले की परिणाम दिसायला लागले. आणि आईनं काय करावं? आईनं डबा उचलावा, वर ठेवून द्यावा आणि मूल मागायला यावं तिळगुळ. तेव्हा आईनं सांगावं तिळगुळ संपला. आई खोटं बोलतेय सांगायचं का लेकराला? तिथं ठेवलं आहे बरं का. हां, पण आई 1 नंबरची खोटारडी. हां, मग त्यावेळेला याला खरं म्हणायचं का खोटं म्हणायचं? याला सत्यच म्हणायचं, कारण त्याचा हेतू चांगला आहे आणि त्याचा परिणाम चांगला आहे. ते स्वतःच्या स्वार्थासाठी नाही आहे. समजा आईनं खरं सांगितलं, आहेत भरपूर केलेत, झालं
त्याच्या कल्याणासाठी जरी आई 2 अक्षरं अशी म्हणाली, नाहीतर शिवाजी महाराजांनी शत्रू पक्षावर जी नीती वापरली, किंवा ज्याला आपण कृष्णनीती असं म्हणतो, त्याला काय खोटं म्हणायचं? मग खोटं म्हणायचं? जेव्हा भगवान गोपाळकृष्णांनी सगळ्या सवंगड्यांना घेऊन त्या आजीबाईच्या झोपडीत जाऊन दूध दुभतं त्याची मडकी फोडून आपल्या मित्रांना सगळं दिलं, त्यातला एकही थेंब त्यांनी घेतला नाही. एकही थेंब त्यांनी घेतला नाही, पण मित्रांना मात्र दिलं. का? अहो, रोज चटणी भाकरी खाणारे आपले मित्र गाई गुरं चारायला नेतात म्हणून हे सगळं मिळतं. मग त्यांची मनं पूर्ण भरल्याशिवाय हे विकायला का न्यावं मथुरेमध्ये? असं म्हटल्यानंतर गोपाळकृष्णांनी सगळ्यांना मिळावं यासाठी जे कृत्य केलं त्याला चोरी म्हणायचं का? कुणाला न सांगता केलं की नाही? हो. लपून छपून केलं की नाही? हो. आजीबाईची परमिशन घेतली होती का? नाही. ज्यांचं दूध दुभतं तिथे आहे, अनेकांचं होतं, कारण गोकुळातल्या अनेकांनी तिथे साठवायचं आणि मग मथुरेमध्ये एकत्र न्यायचं अशी पद्धत होती. ज्यांचं आहे त्यांना सांगून आले होते का? नाही. मग याला चोरी म्हणायचं? जेव्हा गोपाळकृष्ण परत आले, काल्याचं कीर्तन आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, जेव्हा ते परत आले आणि थोड्या वेळाने यशोदा मैयांनी पाहिलं सगळ्या येताना दिसत आहेत. कृष्णा, आज काय केलंस सांग? कृष्ण म्हणतात, तुझ्यासमोर तर झोपेतून उठून आलो, शाणा आहेस म्हणाले. तू कधी आत गेलास तरी मला ठाऊक नाही, माझ्यासमोर फक्त बाहेर येतोयस एवढा काय? खरं सांग काय आहे? ह्या सगळ्या जणी तावातावानी काहीतरी बोलत येताना दिसत आहेत. गोपाळकृष्ण म्हणे, महिला अध्यक्ष करायचं दिसतंय तुला? वात्रटपणा नको कृष्णा, खरंच सांग तू काय केलंस? सगळ्या गवळणी जेव्हा आल्या तेव्हा पहिला शब्द हाच होता, यशोदेबाई, कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे? अगं, तुझ्या लेकरांनी काय काय केलं, असं सगळं केलं. तेव्हा यशोदेने प्रश्न विचारला, कृष्णा, तू चोरी केलीस? तेव्हा कृष्ण म्हणतात, आई, याला चोरी कसं म्हणावं ग? बरं, म्हणत असशील तरी सुद्धा तू चोरी केलीस का असं विचारलंस? तू मला विचारायला पाहिजेस, चोरी का केलीस? राजमार्ग जरा बंद झाला तर आडवाटेला पडतो पाय. आई, चोरी नको तर करू मी काय? आई, चोरी नको तर करू मी काय? राजमार्ग जरा बंद झाला तर आडवाटेला पडतो पाय. आई, चोरी नको तर करू मी काय? आई, चोरी नको तर करू मी काय? बाळ आम्ही ग नंदा घरचे, दर्शन नाही दुधा तुपाचे. दह्या ताकाचे नाव कशाला, मथुरेच्या बाजारी विकता काय? आई, चोरी नको तर करू मी, आई, चोरी नको तर करू मी काय? मैया, चोरी केली असं म्हणतेस, याला चोरी म्हणायचं का ग? अगं, ते ज्यांच्या हक्काचं आहे त्यांना मिळवून देणं या क्रियेला चोरी म्हणत नसतात. आणि म्हणाले, मी एकदा तरी एक थेंब तरी घेतलाय का बघ? मैया घाबरलीच असेल, ती म्हणाली असेल, तोंड उघडून दाखवूच नकोस मला, कारण तू तोंड उघडलंस तर ब्रह्मांडाचं दर्शनच कायम होतं. याला चोरी कसं म्हणायचं? हेतू आणि परिणाम जर चांगला असेल तर त्याला चोरी नाही म्हणायचं. तसंच सत्याच्या बाबतीत आहे. समजा कोणी इस्पितळामध्ये आहे, भरती झालेलं, आपण त्यांना भेटायला गेलो, शेवटचे क्षण मोजतायत असं दिसतंय, आणि डॉक्टरांना सांगितलं काय करायचं? डॉक्टर म्हणतात, काही सांगता येत, तुम्ही कुठे जाणार असाल कीर्तनाला तर जाऊ. समजा परत आलो भेटायला त्यांना आणि त्यांनी प्रश्न विचारला, काय म्हणाले डॉक्टर साहेब? सांगायचं का खरं? ते म्हणाले, काही क्षणच आहेत. अहो, एक क्षण पण राहणार नाही तो आता. अशा वेळेला खरं बोलायचं का खोटं बोलायचं? बुवा म्हणतात, अशा वेळेला मध्य बोलायचं, ऋत बोलायचं. म्हणजे काय? थोड्या दिवसात सगळ्या वेदना संपणार आहेत असं डॉक्टर साहेब म्हणाले. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. आता जो काढायचा तो अर्थ काढू दे त्यांना. पण या क्षणाला खरं बोलून चालणार नाही, कारण हेतू चांगला नाही, परिणाम चांगला होणार नाही. यद भूतहितम अत्यंतम तत् सत्यम
सत्य सदा बोलावे, हे वाणीचं तप आहे. जी वाणी तपासाठी निघाली आहे त्या वाणीनं असत्य बोलू नये, कारण वाणीची तपश्चर्या कमी होते. नामयोगी गोंदवलेकर महाराज नामाबद्दल महिमा सांगताना आपलं अवघं आयुष्य त्यांनी व्यतीत केलं. ते म्हणतात की ज्या पातेल्यामध्ये दूध ठेवायचं त्या पातेल्यामध्ये कालवण नाही ठेवायचं. घरातला स्वयंपाकघरातला नियम आहे हा. जिथे दूध ठेवायचं, दूधरूपी काही असेल ते ठेवायचं, नामरूपी दूध ठेवायचं, तिथे बाकी काही ठेवायचं नाही. का? त्या कालवणाला काही प्रश्न येणार नाही, पण दूध नाशणार आहे. आणि म्हणून घरामध्ये बघा, एखाद दिवस पुरुष वर्ग चहा करायला गेला तर माता भगिनी सांगतात चहाचंच दुधाचंच भांडं घ्या. असं म्हणून चालेल का? एवढं काय होतंय, दुसरं घेतलं तर होतंय. जिथे नामरूपी दूध ठेवावं तिथे बाकी काही ठेवू नये, त्याला बाधा येऊ शकते. आणि म्हणून जी वाचा किंवा वाणी सत्यतेकडे चालली आहे, तपश्चर्येकडे चालली आहे, तिथे असत्य गोष्टी असू नये. त्या वाचेमध्ये काय असावं? वाचे विठ्ठल रखुमाई. मग त्या वाचेमध्ये वैखरीपासून सुरुवात करावी. श्रीराम जय राम जय जय राम. मध्यमेपर्यंत जावं, कंठापाशी. इथे पण वाणी आहे, हृदयापाशी वाणी आहे. काही वेळेला मोठ्यांदी जप करतायत असं ऐकू येत नाही, पण कंठामध्ये असलेल्या वाणीनं जप चालू असतो. काही वेळेला कंठातून आणि वैखरीतून नाम ऐकू येईल असं नाही, पण हृदयापाशी असलेल्या पश्यंतीपाशी जप चालू असतो. ही संतांची योग्यता आहे. अहो, हृदयामध्ये प्रेम दाटून येणं, आपण म्हणतो ना काही वेळेला काळीजसुद्धा बोलतो. हो, ती जी तळमळ असते, ती जी तगमग असते, ती काळजातून असते, हृदयातून असते. त्याचं एक प्रतीक स्वरूप म्हणून कथा आपल्याकडे सांगितली जाते. तुम्हाला ऐकिवात असेल, एका लेकराने आपल्या पत्नीच्या आनंदासाठी आपल्या मातेला मारलं आणि तिने असं सांगितलं, आता ही प्रतीक कथा आहे, अशी घडू नये बघा कलियुगात कुठे. हां, तिने असं सांगितलं, मला काय दाखवताय, फेकून द्या काळीज, फेकून द्या. आणि आईला मारलेलं होतं, रक्ताचा सडा पडलेला होता. हो, ते काळीज फेकायला निघालेला तो त्या रक्तावरून पाय घसरून पडला, हातातलं काळीज दूर पडलं आणि शब्द उमटले, कानावर आले त्याच्या, बाळ तुला लागलं नाही ना रे कुठे, तुला लागलं नाही ना रे कुठे. तो मनुष्य विचार करतो, जिनं मला बाळ म्हणावं अशी व्यक्ती मी काही क्षणापूर्वी मारली, मग मला इतकं गोड बाळ कोण हाक मारतंय. आणि पाहिलं तर ते काळीज हलत होतं आणि त्याच्यातून आवाज येत होता, बाळ तुला लागलं नाही ना कुठे. हे प्रतीक चित्र आहे. काळीज हे समोरच्या माणसांच्या प्रेमासाठी तळमळ करत असतं आपलं. ती तळमळ भगवंतासाठी हवी. कधी एकदा मी त्याला भेटेन, कधी एकदा मी त्याला भेटेन. इथे असणारी वैखरी, इथे असणारी मध्यमा आणि तिथे हृदयापाशी असणारी पश्यंती वाणी सांगितली. आणि मग तो नामजप मुरत गेला की तो कुठे जातो तर असं म्हणतात परेपाशी जातो. परावाणी नाभी कमलापाशी आहे, नाभी कमलापाशी आहे. आणि म्हणून नामदेव महाराजांनी अभंगात असं लिहिलं, परेहुनी परते घर तेथे राहू निरंतर. असा जेव्हा तो जप किंवा वाणीचं तप साध्य होतं कुठपर्यंत? परावाणीपर्यंत. त्याच्या पलीकडे भगवंताचं घर आहे. परेहुनी परते घर आणि तेथे राहू निरंतर. ते घर म्हणाले असं आहे, तिथून कधीच आपल्याला कोणी उठ म्हणणार नाही. निरंतर यत्र गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. पण कुठल्या वाचेनंतर? परावाणीनंतर. परावाणीनं जप जमला तर परांजपे. पंढरीनाथ महाराज बुवा विनोद सांगतात, परावाणीनं जप साध्य होणं, जमणं नाही, साध्य होणं हे संतांना प्राप्त झालं. आणि म्हणून संतांची अवस्था अशी होती, अहो येता जाता उठत बसता कार्य करिता, सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता, घरी दारी शय्येवरी अतिसुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. सद्गुरुनाथ महाराज की. सतत त्या नामस्मरणाचं अनुसंधान असणं, भले वैखरीनी नसेल पण परावाणीनी आहे. ते इतकं मुरलं नाम,
मग पुढच्या काळामध्ये चोखोबांच्या अंगावर जेव्हा वेस पडली ती, त्यावेळेला तिथे असणाऱ्या सगळ्यांनी असं सांगितलं की हाडा मासाचा चिखल झालाय. इतक्या जणांना त्या भिंतीच्या पडण्यामुळे यातना वेदना सहन करायला लागल्या की त्याच्या खाली चिरडलं कोण गेलंय हे ओळखू सुद्धा येणार नाही, असा भीषण अपघात होता तो त्या काळी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेला. त्या भिंतीखाली म्हणाले इतक्या जणांना मृत्यू आलाय की यातातून चोखोबा कुठले हे कळणार सुद्धा नाही आहे. तेव्हा नामदेव महाराजांनी सांगितलं तिथल्या सगळ्या अस्थी गोळा करा, प्रत्येक अस्थी कानाला लावा आणि ज्या अस्थीमधून पांडुरंगाचं नाम ऐकू येत असेल ती माझ्या चोखोबाची आहे, अशा सगळ्या गोळा केल्या. परावाणीपर्यंत जप केल्यानंतर तो इतका मुरलेला असतो, इतकं अनुसंधान संतांना जमलं आणि म्हणून वाचासिद्धी प्राप्त झाली. आणि म्हणून समर्थांनी एकदाच सांगावं की इथे मंदिराची स्थापना होऊ दे, इथला सुंदर असा कारभार कायमस्वरूपी चालू राहू दे, नेमणूक कोणाची तरी करावी, तिथे ठेवावं आणि परत समर्थ त्या मंदिरात येतील का नाही ठाऊक नाही, पण आज तागायत त्या मठाची आणि मंदिराची व्यवस्था त्या घराची पुढची पिढी चालवती आहे. एकदाच सांगितलं आयुष्यात, ज्ञानोबांनी सुद्धा एकदाच सांगितलं हो वारी करा. आपण दरवर्षी लोकांना सांगतो. ज्ञानोबांनी एकदा सांगितलं माणसं आजतागायत वारी करतायत, आपण दरवर्षी सांगतो माणसं एकदाही ऐकत का? वाणीचं तप नाही. या वाणीचं काय सामर्थ्य असेल हो. एकेका शब्दावर पांडुरंग जर डोलत असेल मूर्ती स्वरूपातला तर मनुष्याचं त्यापुढे काय आहे. हे वाणीचं तप ज्यांना साध्य झालं त्या नामदेव महाराजांच्या आयुष्याचं जीवनध्येय त्यांनी असं सांगितलंय, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, असं नामाचं अनुसंधान वाणीचं तप प्राप्त झालेले नामदेव महाराज ते म्हणतात या सगळ्यातून मला जे उमगलं, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानाचा दीप सगळीकडे लावायचं कार्य सगळ्याच संतांनी केलं हो. समर्थांनी तर केलं. मठांची स्थापना करणं, मंदिराची स्थापना करणं, रामनामाचा प्रचार करणं, रामभक्तीचा प्रचार प्रसार करणं, हे काम इतक्या मोठ्या प्रमाणात शिरावर घेतलं. आणि म्हणून समर्थांचा जन्मसुद्धा रामरायांच्या जन्माच्या दिवशी त्याच क्षणाला झाला. का? हे कार्य मी करणार. भगवद्गीता सांगायचं काम गोपाळकृष्णांचं पुढच्या काळामध्ये ज्ञानेश्वरीच्या रूपात ज्यांनी केलं ते ज्ञानोबा गोपाळकृष्णांच्या जन्माच्या दिवशीच त्याच मुहूर्तावर जन्माला आले. आपण कुठल्या जन्माला मुहूर्तावर आलो माहीत नाही. हे संकेत आहेत का दैवी योगायोग आहेत हो. आयुष्याची ध्येय ठरून गेलेली होती. नामदेव महाराज म्हणतात जे मला उमगलं, ज्ञानदीप लावू जगे. कोणत्या ज्ञानाचा दीप? ज्ञान म्हणजे कशाचं ज्ञान? विज्ञान, संख्याज्ञान, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. हे जे मला उमगलं ते मी काय करीन? ज्ञानदीप लावू जगी. हे नामदेव महाराजांचं जीवनाचं ध्येय. तुम्ही म्हणाल अहो तुम्ही कीर्तनकार आहात, तुम्हाला सहज शक्य आहे कीर्तन करणं. आम्ही कुठे कीर्तनकार आहोत? नाचू कीर्तनाचे रंगी म्हणजे आम्ही फक्त नाचू शकतो कीर्तनात, असं काही नाही. कीर्तन ही भक्ती सर्वांनाच काही प्रमाणात येत असते. कारण कीर्तन या शब्दाचा अर्थ कीर्तीचं गायन, भगवंताच्या कीर्तीचं गायन करणं म्हणजे कीर्तन. मग असं भगवंतांनी सांगितलं का तबला आलाच पाहिजे, हां हार्मोनियम पाहिजेच, टाळ पाहिजे, माईक पाहिजे, त्याच्याशिवाय शक्य नाही. माझ्यासारख्यांना पंखा पण लागतो. असं असल्याशिवाय कीर्तन होत नाही. हे कीर्तन म्हणायचं का कोणतीच साधनं नसताना त्या वाणीची तपश्चर्या इतकी आहे की मी सहज एखाद्याला सांगावं नामस्मरण करणार रे बाबा, कीर्तनात असं सांगितलंय, हं ह्यानीच आपण तरुण जाणार आहोत. आणि तो मनुष्य सहज नामाला लागला तर तुम्ही सुद्धा कीर्तनच केलं. कीर्तनामध्ये ऐकणाऱ्या गोष्टी, अहो पूर्वीच्या काळी आजीनी कीर्तनांमधनं गोष्टी ऐकल्या म्हणून आत्तापर्यंतची नातवंड तरली. ह्याच्या पुढचं काही सांगता येत नाही. पंढरीनाथ. मग आता ॲप आली नवीन, आता ॲप आली. पुढच्या काळात आजी कथा सांगणार नाही, ॲप कथा सांगणार. ही कीर्तनातनं ऐकलेल्या कथा रंगवून आपल्या लेकरांना सांगणं हे कीर्तनच आहे. कीर्तनासाठी या उपलब्ध गोष्टी असतील तर चांगलंच आहे, पण नसतील तर कीर्तन जमणार नाही असं नाही. कारण कीर्तन ही कला नाही आहे, कीर्तन ही भक्ती सांगितली आहे.
भक्ती वाढवण्याची गोष्ट आहे ती कीर्तन आहे, आणि म्हणून ती सगळ्यांना जमवू शकते. माणसांना बोलायची आवड असते, जे ऐकलंय ते सांगायची अनिवार्य इच्छा. म्हणून बघा ना, एखादी जर सिरियल बुडली, मैत्रिणीला फक्त फोन करा, कीर्तनाला गेले होते, रेशीमताई मागे लागल्या म्हणून कालचं सगळं बुडलंय टी व्हीवरचं, सोनियाच्या काय पाऊलांनी वगैरे, काही हरकत नाही, ती सगळं सांगते, असं झालं तसं झालं, कीर्तन पंढरीना. फक्त विषय बदला, आता विषय बदला, विनोदाचा भाग सोडला. तर आपल्याला ज्याचं ज्याचं ज्ञान झालं आहे ते समोरच्यापर्यंत पोहोचवायचा यथाशक्ती प्रयत्न. मग ते भगवन नामाचं असू दे, संतांच्या कार्याचं असू दे, ऐतिहासिक राष्ट्रपुरुषांच्या चरित्रांबद्दल असू दे, वीरांगनांच्या कथांबद्दल असू दे, देशप्रेमाबद्दल असू दे, नाहीतर देवप्रेमाबद्दल असू दे. जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी शिकवावे, शहाणे करून सोडावे. जे आपल्याला ज्ञात आहे ते इतरांना सांगण्यापासून संतांनी तर कार्य असं केलं जे त्यांना कळलं. ज्ञानाचा दीप तो इथेच आहे, तो फक्त सगळ्यांचा प्रज्वलित नाही आहे का? आहे ना. तुम्ही म्हणाल त्यांचं वेगळं होतं, हो, त्यांचं काही वेगळं नव्हतं. प्रत्येकामध्ये तो दीप आहे, प्रत्येकामध्ये ज्योती पण आहे, ती प्रत्येकामध्ये ते इंधन ज्याला तेल वगैरे म्हणतात त्या दीपामध्ये ते पण आहे. मग त्यांचं का बरं तो प्रदीप्त झालेला दिसतो? का बरं त्याचा प्रकाश सगळीकडे पसरलेला दिसतो आणि आपला पसरलेला दिसत नाही? तर पूर्वीच्या काळच्या आजीची कथा आहे ही. पूर्वी कंदील होते, आता इथे पहा असं झुंबर येत, असं कंदील होते पूर्वी, त्याच्यात तेल असायचं, वात असायची. समजा ती प्रज्वलित असेल तर आपण आजीला विचारलं, आजी बघ ना गं माझ्याकडचा कंदील, तुझा बघ बरं कसा छान प्रकाश पडतोय, माझा का पडत नाही? तर आजी सहज सांगायची, वेडे, तो प्रज्वलित आहे पण त्याच्या काचेवर काजळी बसली आहे, ती पुसायला नको? ती काजळी पुसल्यानंतर त्याचा प्रकाश सगळीकडे पसरेल. हा कंदिलाचा जर साधा नियम आहे तर पंचविषयाची काजळी जी काही बसली घट्ट धरून, महाराज म्हणतात, नाम सदा बोलावे, नाम सदा बोलावे, ध्यावे गावे जनासी सांगावे, हाच सुबोध गुरूंचा, नामा परते न सत्य मानावे. राम 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 हरे हरे, राम 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 रघुत्तमा, राम 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 हरे हरे, राम राम. ती जी काही काजळी बसली, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, ही जर पुसून टाकली तर ते सुद्धा प्रज्वलित असणारं स्वरूप दिसणार. मग ही पुसायची कुठे? फडकं आहे का आपल्याकडे? फुकटात दिलं, हो, फुकटात दिलं सगळ्यांना. हे नामस्मरणाचं जे आहे ना, या नामस्मरणाच्या गायनानीच ती सगळी काजळी पुसून जाते आणि तो ज्ञानदीप सगळ्यांच्या मधला प्रकट व्हायला लागतो. हेच सारं जे संतांनी सांगितलं, हे आपली वाणीची तपश्चर्या वापरून सांगितलं. आणि त्या वाणीची तपश्चर्या ज्यांची ज्यांची झाली त्या सगळ्या संतांपैकी एका संतांचं चरित्र आख्यानात बघायचं, ज्यांची वाणी अशी काही कार्यरत होती की भगवंताला सुद्धा ऐकावं लागत होतं. ज्यांचा अभंग निरूपणासाठी घेतला, जे म्हणतात की नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, परेहुनी परते घर तेथे राहू निरंतर. आणि नामदेव महाराज म्हणतात, सर्व सत्ता आली हाता, नामयाचा खेचर दाता. या चरणाबद्दल प्रस्तावना, तपशील, निवेदन आख्यानात करायचं की नामदेव महाराजांना कोणती सत्ता प्राप्त झाली आणि त्यांचे सद्गुरुनाथ कोण होते आणि त्यांच्या कृपेने म्हणजे कशी झाली, उत्तर भागात बघायचं. पण त्यासाठी वाणीचं सामर्थ्य वाढवण्याची संधी, शक्ती, बुद्धी भगवंतांनी सगळ्यांना द्यावी, यासाठी समर्थांच्या चरणी प्रार्थना करूया आणि मनामध्ये असं ठेवूया की असंच बोलू 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 ऐसे बोल बोल बोलू ऐसे बोल, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले, हो बोलू ऐसे बोल बोलू ऐसे
ऐसे बोलू ऐसे बोलू ऐसे बोल. सद्गुरुनाथ महाराज की मी इथे तर तिथे मध्यम करा. पंचम आहे तिथे मध्यम करा. कर रे जर कुठं मध्यम करायचं बघ पंचमासामध्ये खाली पडत आहे मग काळी चारचा म्हणजे एकचा मध्यम घे. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा महिमान, नामाचा व्यवहार. देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार. देवा तुझा मी सोनार. मन बुद्धीची कातरी, मन बुद्धीची कातरी, राम नाम सोने चोरी, सोने चोरी. राम नाम नाम राम नाम सोने चोरी, सोने चोरी. तुझे नामाचा व्यवहार, नामाचा व्यवहार. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. नर हरी सोनार, हरीचा दास, नर हरी सोनार. सोनार हरीचा दास, नर हरी सोनार हरीचा दास. भजन करी रात्र दिवस, भजन करी रात्र दिवस. देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, नामाचा व्यवहार. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार.
कीर्तनामध्ये श्रोत्यांच्या ठिकाणी जर कीर्तनकारच असतील तर कसं परिपूर्णत्व आहे पहा. बुवांचं कीर्तन, बुवांची हार्मोनियमची साथ ज्यांनी वर्षानुवर्ष ऐकली आहे. आज नरहरी सोनारांची पुण्यतिथी आहे. म्हणजे खरा न्याय कीर्तनकारांनी द्यायला हवा, पण एकमेकांना सांभाळून घेण्याचं तत्त्व कीर्तनच शिकवतं. आज बुवांनी ती हे परिपूर्णता या ठिकाणी व्यक्त केली. आज संत नरहरी सोनार यांची पुण्यतिथी. अभ्यास पूर्ण झाला नाही म्हणून विषय घेतला नाही, पण या ठिकाणी बुवांनी त्यांचं अतिशय सुंदर अभंग गायन करून आज या ठिकाणी नरहरी सोनार यांचं स्मरण केलं. बुवांना धन्यवाद. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे क्षणभर भजन करू आणि मग कथाभागाकडे जाऊ. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम. पंढरीनाथ महाराज की जय. जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. सकाळची वेळ. नेहमीपेक्षा लवकर उठलेला हा आईच्या मागे लागला. आई, बाबा गावाला गेलेत, काय सांगून गेलेत लक्षात आहे ना? लवकर झालं का, झालं का, झालं का, दे लवकर, दे लवकर. काय दे? थांब. अरे होऊ तर दे नैवेद्याची तयारी. लवकर दे. अरे थांब जरा, लवकर दे. करता करता आईनं नैवेद्य पूर्ण केला. ताट वाढलं आणि त्याच्या हातात दिलं. 5-6 वर्षांचं वय होतं. तो म्हणतो, आई, बाबांनी मोठी जबाबदारी दिली आहे. पांडुरंगाला जेवायला घालायची आणि त्याला जेवायला घातल्याशिवाय मी जेवायचं नाही आहे. मी जेवल्याशिवाय मी पाठशाळेत जाऊ शकत नाही, म्हणून घाई केली. दे लवकर, आता जातो. लवकर उठून स्नान केलेलं हो, आणिक आवरून स्वतःची उपासना केलेली, धोतर छोटंसं नेसलेलं, बंडी घातलेली, कपाळाला बुक्का, गळ्यात तुळशीची माळ, डोक्याला टोपी घातली, कारण देवाच्या दारात जाताना तसं जाऊ नये. नैवेद्याचं ताट घेतलं. आईनं दुसरं ताट झाकून दिलं. जा आणि हे बघ, लवकर परत ये, पाठशाळेत जायचंय. न्याहारी करून आलोच असं म्हणून जो धावत सुटला. मंदिरात आला. लवकर आलेला होता, वर्दळ तशी कमी होती. ते नैवेद्याचं पान ठेवलं भगवंतासमोर आणि म्हणाला, लवकर जेवा, मला न्याहारी करून जायचंय पाठशाळेत. लवकर जेवा, लवकर जेवा. काही चिन्ह दिसेना. मनात यायला लागलं, देव उठले का नाही. जेवायला कसे येत नाहीत. हळूहळू वेगळीच शंका यायला लागली, येतील का नाही. अहो, आले नाहीत जेवायला तर सुटका नाही आहे, कारण बाबांनी सांगितलंय त्याला जेवायला घातल्याशिवाय तू जेवू नकोस. पोटात कावळे ओरडायला लागले. पाठशाळेची वेळ जवळ येते. या या, लवकर या या. का येत नाही. आई जे जे प्रश्न घरात विचारते ते सगळे विचारले. भूक नाही आहे का. बाबा गावाला गेलेत, सांगितलं नाही आहे का. मला सांगून गेलेत पांडुरंगाला जेवू घाल. पांडुरंगा, तुम्हाला सांगून गेले नाहीत म्हणून रागवलात का. काय झालं, काय झालं. तुम्ही जेवायला येणार नाही का. भोळा पुसतो नामा. भोळा भाव होता हो, पण हाच भाव खरा असतो. हाच भाव खरा असतो. अहो, लेकरं असतात ती शुद्ध असतात मनाने. घरात फोन आला समजा मित्राचा, वडिलांच्या, तर त्या फोनवरच हात ठेवतात. बाबा
तुम्ही घरात आहात म्हणून सांगू की नाही? ही निरागसता आहे हो. मनात वाईट, त्या चित्तात वाईट असं काही येतच नाही. असत्य कधी नसतंच. म्हणून भगवंत तिथे असतो. लहान मुलांच्या ठाई भगवंत असतो, कारण तिथे चित्ताची शुद्धता असते, निरागसता असते. हळूहळू ते सगळं बिनसत जातं आणि मग गाडी वेगळ्या मार्गाला लागते. तसा भोळा भाव होता. पांडुरंगा नाही येणार जेवायला? भोळा पुसतो नामा अन पांडुरंग घुमा का. बोल देवा बोल, भोजन घेता का नाही? बोल देवा बोल, भोजन घेता का नाही? भोळा पुसतो नामा अन पांडुरंग घुमा का. बोल देवा बोल, भोजन घेता का नाही? देवा अरे लहान मुलांची भक्ती फुलांची, ध्रुव प्रल्हाद तुम्हा प्यारे. लहान मुलांची भक्ती फुलांची, ध्रुव प्रल्हाद तुम्हा प्यारे. नामा मीही तसाच असूनी, घुम उभा बघसी कारे. माझी भक्ती खोटी, माझी भक्ती खोटी, का सांगा जग जेठी हो. बोल देवा बोल, भोजन घेता का नाही? बोल देवा बोल, भोजन घेता का नाही? संवाद साधला हो. देवा मी आलो हे आवडलं नाही का रे? ध्रुव प्रल्हाद तुला खूप आवडतात, मग मी छोटा नाम्या आहे, माझी भक्ती खोटी आहे का रे देवा? खोटी आहे का येत नाहीस? तो छोटा नाम्या विचारतो पुढे, देवा आईनं जे केलंय ते तुला आवडत नाही आहे का? एखादी भाजी आवडत नाही ना लेकराला, तुला आवडत नाही आहे का आईनं केलेलं? अरे पण आईनं तुझ्या आवडीचं केलंय रे, आईनं आवडीचं केलंय देवा. अरे खीरपुरी अन कानवला आहे, आवडतेच तुम्हा सारे. देवा खीरपुरी अन कानवला आहे, आवडतेच तुम्हा सारे. रुसणे उगणे शोभत नाही, सांगू तुला मी किती दारे. देवा अरे रुसणं फुगणं तुला शोभतं का रे? देव ना तू. मग रुसणे फुगणे शोभत नाही, सांगू तुला मी किती दारे. मग विठ्ठल हसला गाली, विठ्ठल हसला गाली, आला हात कटीचा खाली रे. बोल देवा बोल, भोजन घेता का नाही? बोल देवा बोल, भोजन घेता का नाही? बोल देवा बोल, भोजन घेता का नाही? ते इतके गोड बोल ऐकले, वाणीचं तप होते. इतका गोड बोलत होता की भगवंत विटेवरून खाली उतरले. विठ्ठल हसला गाली, आला हात कटीचा खाली. नाम्या नाम्या काय वेडा हट्ट रे हा? अरे दगडाचा देव कधी जेवतो का रे नाम्या? तो छोटा नाम्या म्हणतो, दगडाचा देव कधी बोलतो का? दगडाचा देव कधी बोलतो का? तुम्ही बोलताय ना, म्हणजे दगड नाही आहे हा. हेच ज्यांना ठाऊक आहे, हेच ज्ञान आहे. ते मूर्ती स्वरूप असणारे चैतन्य आहे हो. आपण मूर्तीत पाहतो, ते मूर्तीतून आत पाहतात. हे ज्ञान, हे चैतन्य आहे पांडुरंगा, हा पाषाण नाही आहे. अरे या चैतन्याला जेवायला घालायला मला माझ्या वडिलांनी सांगितलं. पांडुरंग म्हणाले आजच्या दिवस जेवतो. नामदेव महाराज म्हणाले चालायचं नाही, ह्याच तिकिटावर हा खेळ 4 दिवस चालेल. कारण 4 दिवस बाबा नाहीत, 4 दिवस जबाबदारी माझ्यावर आहे. तुला जेवायला घातल्याशिवाय मला जेवता येणार नाही आणि मी जेवल्याशिवाय पाठशाळेत जाऊ शकत नाही.
असं सगळं त्रैराशिक असल्यामुळे मी येईन आणि तू जेवशील. पांडुरंगा जेवले हो. हा भोळा भाव, ती अमृतासारखी गोड वाणी पाहिली. आज सुद्धा घरामध्ये बाळ जन्माला आणि बोलायला लागलं ना, नुसतं शब्द काही कळत नाहीत आपल्याला, पण तरी आपण म्हणतो काय आमचा बंड्या गोड बोलतोय. का? त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही, तरी आपल्याला असं वाटतं ते बोल गोड आहेत, कारण त्याला कोणत्याही विकारांना चिकटलेलं नाही आहे ते बोलणं. कोणतेही विकार त्याला चिकटलेले नाहीत. काजळी काढलेला दिवा आहे तो, म्हणून प्रकाश बाहेर पडतो. आनंदाने ताट उचललं, रिकामं होतं. पांडुरंग जेवलेले होते. हातात ताट घेतलं, धावत धावत आले. आई आई जेवायला वाढ, भूक लागली आहे. गोणाई उभी होती, पाठ होती हो, स्वयंपाकघरात होती, ओट्यापाशी उभी. नाम्या, किती रे उशीर तुला? हां, पाठशाळेत जायचंय ना, किती उशीर? आणि भूक लागली काय ओरडतोयस? नैवेद्याचा ताट घे आणि जेवायला बैस. नामदेव महाराज म्हणाले, ताट घेतलंय पण त्यात वाढशील का नाही? हां, असं म्हणून तिनं मागं पाहिलं. त्यात वाढशील का नाही म्हणजे वाढलेलं कुठं आहे? आता मात्र आश्चर्यचकित व्हायची वेळ नामदेव महाराजांवर. छोटा नाम्या म्हणाला, त्यातलं कुठं आहे म्हणजे? पांडुरंगाला जेवायला सांगितलंस ना, त्यांनी खाल्लं. नाम्या, कुठं आहे सांग? अगं आई, खरंच पांडुरंगाने खाल्लं. नाम्या, भूक अनावर झाली म्हणून तिथेच बसून तू खाल्लंस ना? अगं नाही आई, पांडुरंगाने खाल्लं. नाम्या, शेवटचं विचारते, हां, खरं सांग, कोणी खाल्लं? या डोळ्यांनी मी ग पाहिला. आईला सांग, या डोळ्यांनी मी ग पाहिला. काय? देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला ग, देव जेवला. या डोळ्यांनी मी ग पाहिला, या डोळ्यांनी मी ग पाहिला. देव जेवला ग, देव जेवला. आई, कमरेवरचा काढून हात, कमरेवरचा काढून हात. कालवीला दूध भात, कालवीला दूध भात. भुरका साराचा मारिला त्यांनी, भुरका साराचा मारिला. मी पाहिला, मी पाहिला. या डोळ्यांनी मी ग पाहिला, या डोळ्यांनी मी ग पाहिला. देव जेवला ग, देव जेवला. वा आई, ओरपली त्याने खीर, ओरपली त्याने खीर. तोंडी लाविली कोशिंबीर, तोंडी लाविली कोशिंबीर. मोडी मुरडीचा कानवला, मोडी मुरडीचा कानवला. मी पाहिला, मी पाहिला. या डोळ्यांनी मी ग पाहिला, या डोळ्यांनी मी ग पाहिला. देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला ग, देव जेवला. कळलं काही? अहो, त्या वाणीचं सामर्थ्य इतकं होतं. क्षणभर शांत झाली गोणाई. इतकं सगळं सांगतोय, तिच्या डोळ्यासमोर जसंच्या तसंच चित्र उभं राहिलं. काहीच बोलली नाही. नाम्याला जेवू घातलं. 4 दिवसांनी जेव्हा दामाशेट्टी परत आले तेव्हा त्यांच्या कानावर सगळा प्रसंग घातला. अहो, ऐकलत का? असं असं झालं. दामाशेट्टींचा जीव कासावीस व्हायला लागला. रात्रीची वेळ, मंदिरात जाणं शक्य नाही, पांडुरंगाला बघणं, त्याच्याशी संवाद साधणं शक्य नाही, म्हणून कशीबशी रात्र घरी व्यतीत केली. आणि पहाट झाल्या झाल्या स्वतः आपलं अन्ही आवरलं. घरातल्या पांडुरंगाची पूजा केली आणि मग मात्र पांडुरंगाच्या मंदिरामध्ये स्वारी जाऊन उभी राहिली. पहाटेची वेळ होती, अजून माणसांची ये जा सुरू झालेली नव्हती. समोर उभे राहिले पांडुरंगाच्या आणि पांडुरंगाला एकच प्रश्न विचारला, पांडुरंगा,
माझ्या नाम्याने तुला जेवू घातलं का रे? माझ्या नाम्याने तुला जेवू घातलं का? जर त्यांनी जेवू घातलं हे सत्य असेल तर आज एका डोळ्यामध्ये आहेत ते आनंदाश्रू आहेत आणि एका डोळ्यामध्ये आहेत ते मात्र दुःखाश्रू ओघळत आहेत. मनात विचारील का हो? आनंदाश्रू आहेत मान्य आहे, पण दुःखाश्रू का असतील? अहो, लेकरांनी भगवंताला जेवू घालावं. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याच्या तिही लोकी झेंडा. असा पुत्र घरामध्ये प्राप्त झाल्यानंतर त्याच्याकडून जर पांडुरंगाने जेवण केलं तर माता पितर धन्य व्हायला पाहिजे, आनंद व्हायला पाहिजे ना. मग नामा शेट्टींच्या एका डोळ्यात आनंदाश्रू होते हे मान्य आहे, पण दुःखाश्रू का होते दुसऱ्या डोळ्यात? तर ते पांडुरंगाशी संवाद साधतात. पांडुरंगा, या डोळ्यामध्ये दुःखाश्रू अशासाठी आहेत की जर माझ्या नाम्याने तुला जेवू घातलं हे सत्य असेल तर आज तागायत मी तुला उपाशी ठेवलं हे मला मान्य करावं लागेल. पांडुरंगा, आजपर्यंत मी फक्त नैवेद्य दाखवला आणि समर्पण केला का रे? तुला जेवू घातलं नाही, तुला मी उपाशी ठेवलं. हे माझं पाप आहे पांडुरंगा. या पापातून मला जर बाहेर यायचं असेल तर माझ्यावर कृपा कर आणि मला फक्त आणि फक्त नाम्याने तुला कसं जेवू घातलं तो सोहळा इथे दाखव. काही योग्यता आहे हो वडिलांची. मी तो सोहळा पाहायला नव्हतो पांडुरंगा, पण आज इथे तुम्हाला तो सोहळा दाखवशील का रे? तू माझा नाम्याच्या हातून कसा जेवलास हे आज तू मला इथे दाखवशील. आज तू मला दाखवलंस तरच आज माझ्या जीवाची शांतता होईल. मी तुझ्याशी खऱ्या अर्थी संवाद साधला, त्या चैतन्याशी संवाद साधला आणि तू माझ्या पापाबद्दल मला क्षमा केलीस असं मी समजेन. पांडुरंगा, तो सोहळा मला इथे दाखव म्हणजे दाखव. आणि त्या क्षणाला पांडुरंगाच्या त्या मुखावर, त्या ओठातून तुपाची धार बाहेर आली, ज्याच्याबरोबर भाताचं शीत मंडळ. डोळे पुसले दामा शेट्टींनी, घरी आले, गोडाईला सगळा प्रकार सांगितला. अहो, आई वडिलांना सुद्धा खऱ्या चैतन्याची ओळख करून देण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे होतं अशी ही संत मंडळी होती. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज लहानपणी फार हूड होते, म्हणून आई एकदा म्हणाली होती, गीतामाय तू नीट वाग रे, तू नीट वाग गणू, तू नीट वागलास ना तर मी रामनामाची लाखोली वाहीन. महाराजांनी सांगितलं लगेच सुरुवात कर, मी नीट वागेन. त्या मार्गावर आणण्याचं सामर्थ्य तिन्ही कुळं, सगळी कुळं उद्धरायचं सामर्थ्य ज्या घरामध्ये, सुपुत्र संसारी कुळाचे मंडण म्हटलं समर्थांनी, असे नामदेव महाराज होते हो. वयाच्या 5व्या वर्षी पांडुरंगाला म्हणावं खेळायला ये, खेळायला यायचं पांडुरंग. तू जेवला पाहिजेस, जेवायला यायचे. दिवाळीला माझ्या घरी यायला नातेवाईक कुणी नाहीत. पांडुरंगा, तू माझ्याकडे दिवाळीला येशील का रे? पांडुरंगाने म्हणावं, नाम्या मी तुझ्याकडे येईन, पण माझ्या जागी कोण उभं राहील? कोणीच सापडलं नाही देवाच्या जागी उभं राहायला. कोण घेणार ती जागा? सोपं नाही आहे. दिसतो मुकुट, जबाबदारी कोण घेणार ती? तेव्हा चरित्र असं सांगतं की छोटा नाम्या तिथे उभा राहिला आणि त्यांनी असं सांगितलं, मी तुझ्या जागी उभा राहतो, तू माझ्या घरी जाऊन दिवाळी साजरी कर. भगवंताची जबाबदारी आणि जागा घेऊन देव, नामरूपी देव तिथे उभे राहिलेले नामदेव, असा हा नाम्या. काय मिळालं नाही? सगळं मिळालं की हो. सत्ता, सत्ता अध्यात्मातली, परमार्थातली सत्ता हीच असेल भगवंताची प्राप्ती. तर नामदेव महाराजांना वयाच्या 5व्या-6व्या वर्षीच प्राप्त झाली आहे. मग ह्या सत्तेबद्दल आपण बोलतोय का? नाही. इतकं सगळं होऊन सुद्धा आयुष्याला पूर्णत्व नव्हतं, म्हणून तर प्रसंग घडला ना. संतांच्या मांदियाळीत सगळे संत बसलेत आणि छोटी मुक्ताई उठली, गोरोबा काका तुमच्या घरी आलोय आम्ही. तुमचा व्यवसाय कुठला? मडकी घडवण्याचा. ते मडकी घडवण्याचं सगळं सामान आहे, माती आहे, पाणी आहे, वगैरे वगैरे. मडकी पण आहेत तिकडे काही काही. ती मुक्ताई म्हणाली, थापटणं आहे? आहे म्हणाले. 2-4 आहेत. हां, 2-4 आहेत, आणा एखादं. काय करूया? खेळ खेळूया. गोरोबा काका तुम्ही मडकी तयार करता का? किती मोठं काम करता हो. असं म्हटल्यानंतर आपल्यासारखे नापसंत असतात ते म्हणतात, म्हणजे काय, मोठंच काम करतो आम्ही. कोणतंच श्रेय स्वतःकडे ठेवून घ्यायचं नाही, म्हणून ते संत. गोरोबा काका म्हणतात, मी करतो काम पण छोट्या प्रमाणात. भगवंत मोठ्या प्रमाणात मडकी तयार करतो.
मातीपासून मडकं, फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार. विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. क्या बात आहे. कसाय होतो कुंभार? माती पाणी उजेड वारा तूच मिसळसी सर्व पसारा. आभाळच मग ये आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. देव मोठ्या प्रमाणात मडकी घडवतं. बरं, मडक्यांचं भाग्य कसं होतं? काही मडकी समर्थ मंदिरात येतात कीर्तन ऐकायला, काही मडकी वेगळ्या दिशेने जातात. घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा नकळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, पण कुणामुखी अंगार. काही काही मडक्यांमध्ये गोपाळकृष्णाचं लोणी, काही काहीमध्ये अंगार. पण ते मडकं वेगळं आणि हे मडकं वेगळं. या मडक्याला जर सद्गुरुस्थान प्राप्त झालं तर योग्य मार्गाने जाणार. म्हणून तर लिहिलं ना, परेहुनी परते घर तेथे राहू निरंतर. ही सत्ता प्राप्त होते, पण कोणाच्या? सर्व सत्ता येई हाता नामयाचा खेचर दाता. सद्गुरू भेटले की मडकं योग्य ठिकाणी पोचलंच म्हणून समजा. का? कुंभारासारखा गुरु नाही रे जगात, वरी घाली तो धपाटा पण आता आधाराचा हात. त्या मडक्यांचं भाग्यच वेगळं. ती मुक्ताई म्हणते, ऐका ना गोरोबा काका, तुम्ही रोजच मडकी तपासून बघता, आज मी मडकी तपासते. गोरोबा काका म्हणाले, मुक्ते सगळी मडकी तपासून झाली आहेत, तिकडे ठेवली आहेत बघ आव्यात. ती मडकी नाही म्हणाली. इथे जमलेली सगळी मडकी तपासून बघूया. थापटणं घेतलं. तिच्या बोलण्याचा अर्थ सगळ्या संतांना कळला. दिसते छोटी, पण ती मिळवण्याचीच तर धडपडे आयुष्यभर. मुक्ती मिळवण्यासाठीच तर आयुष्यात जन्म आहे हा ना. याची देही याची डोळा पाहू मुक्तीचा सोहळा. दिसते छोटी पण सगळ्यात महान. तिनं थापटणं घेतलं. प्रत्येकाच्या मस्तकी मारावं. मस्तकी मारल्यानंतर मुखातून जर आवाज आला, पांडुरंग हरी वासुदेव हरी, मुक्ताईनं म्हणावं पक्क पक्क. पुढे करता 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 सगळी बऱ्यापैकी पक्की होती मडकी. नामदेव महाराजांपर्यंत आली. ती जवळ यायच्या आधीच, थापटणं जवळ आणण्याआधीच नामदेव महाराजांनी मस्तक मागे घेतलं. मी बालपणापासून पांडुरंगाशी बोलतो, पांडुरंग माझ्याशी बोलतात, माझ्या हातून प्रसाद घेतात, माझ्याशी खेळतात. मी पक्काच असणार. जर असणार तर कृतीतूनच दिसायला पाहिजे. मी शहाणा आहे बरं का, मी शहाणा आहे, कळतं. मग नामदेव महाराज म्हणाले, मी पक्काच आहे. मग मुक्ताईनं ते थापटणं दिलं खाली ठेव आणि जोरजोरात टाळ्या पिटल्या. कच्चा रे कच्चा, कच्चा रे कच्चा, कच्चा रे कच्चा. हे पाहिलं, ऐकलं, काय अवस्था झाली असेल हो नामदेव महाराजांची. उठले तिथून. क्रोध आला, क्रोध आला, हां, पण तो विघातक क्रोध नव्हता, विधायक क्रोध होता. समर्थांचा मनोबोधातला श्लोक आहे, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना विकारी, नको रे मना सर्वथा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी योजून शब्द लिहिला. नको रे मना क्रोध, इथे थांबले नाहीत. हा खेदकारी, राग पाहिजेच ना, पण कसा नको? खेदकारी राग नको. इतकं बोलायचं एखाद्याला, इतकं बोलायचं आणि मग नंतर सांगायचं चुकलं बरं का, वाचा अनिवार्य झाली होती, काय बोललो कळलं नाही, तेवढ्या वेळात घरातली 2-4 कपशा फोडून टाकल्या. असा क्रोध नको. राग येऊ दे,
पण हे असं का आहे याच्या मुळापर्यंत पोहोचण्याची वृत्ती निर्माण होण्यापुरता राग हवा. त्यांना पण राग आला, पण राग आल्यामुळे नामदेव महाराजांनी काय केलं, तिथून उठले खरे, तिथून उठले, पण भक्तीची अशी उच्चतम अवस्था होती की हे भांडण इतर कुणाशीही करत बसले नाहीत, थेट पांडुरंगापर्यंत गेले. आपल्याला राग आला तर रस्त्यावरच्या माणसांशी भांडत भांडत घरी जातो, घरच्यांना कळतं काहीतरी बिनसलेलं दिसतं, उरला सुरला राग त्यांच्यावर काढला जातो. रात्रसुद्धा पुरत नाही राग शांत व्हायला, दुसऱ्या दिवशी पण पडसाद उमटत असतात. ह्या रागाला काय अर्थ? कुणाशीच भांडण नाही, थेट पांडुरंगापाशी. पांडुरंगा पांडुरंगा सगळे मला कच्चा म्हणतात, सगळे कच्चा म्हणतात, सगळे काय म्हणतात हे मला ऐकायचं नाही, तू सांग मी कच्चा आहे का पक्का आहे. मनात असं आलं, पांडुरंग नक्की म्हणणार, नाम्या तू माझा पक्काच आहेस. कान आतुर झाले होते हा शब्द ऐकायला. सांग पांडुरंगा मी पक्का का कच्चा. आणि पांडुरंगाच्या मुखातून शब्द गेले, नाम्या खरंय तू कच्चा आहेस रे, तू कच्चा आहेस अजून. का? सद्गुरु अनुग्रहाविण, सद्गुरु अनुग्रहाविण हरिला तो कठीण सर्वथा पटणे. सद्गुरु अनुग्रहाविण हरिला तो कठीण सर्वथा पटणे. गोरा संत परीक्षी, गोरा संत परीक्षी करी घेवोनियाच थापटणे. बरोबर परीक्षा झाली नाम्या, बरोबर परीक्षा झाली, आणि परीक्षेमध्ये जो निर्णय दिला गेला तो अगदी योग्य आहे. नाम्या तू कच्चा आहेस, तू पक्का नाहीस, म्हणजे अजूनही खरी सत्ता आलेली नाही. सांगायचं तात्पर्य ही सत्ता नाहीच आहे. भगवंतांनी आपल्याशी बोलावं, आपल्याशी खेळावं, ही सत्ता नाही आहे मनुष्य जन्मातली. मग सत्ता कुठली आहे ती पुढे सांगितली गेली. मग प्रश्न आला असा, पांडुरंगा मला सांग रे, मी काय करू, मी काय करू म्हणजे मी पक्का होईन. औंढ्या नागनाथाला जा, तिथे गेल्यानंतर जे घडेल त्यावरून तुला लक्षात येईल तू इतके दिवस कच्चा होतास. औंढ्या नागनाथाला आले, त्या ठिकाणी पाहिलं, मंदिरामध्ये गेले भगवंताच्या. आजही औंढ्या नागनाथाचं मंदिर जाऊन पहा, याची साक्ष त्या ठिकाणी पटते. भगवंताच्या त्या शिवलिंगावर, शिवपिंडीवर पाय ठेवलेले एक गृहस्थ झोपलेले दिसले. नामदेव महाराज म्हणाले, अहो देवावर पाय ठेवून झोपलात? परीक्षा होती ती. ते म्हणाले, हो का रे, वृद्ध झालो, अंगात शक्ती नाही, डोळ्यांना दिसत नाही, त्यामुळे देवावर पाय आहेत हे कळलंच नाही. तुला खरं खरं दिसतंय ना योग्य काय? असं कर, असं कर, माझे पाय उचल आणि जिथे देव नाही तिथं ठेव. या वाक्यातच सगळं होतं. ही लीला होती. जिथे देव नाही तिथं ठेव. सामान्य बुद्धी असते तशी नामदेव महाराजांची त्या क्षणाला झाली. देव नाही तिथे ठेवायचं आहे ना, म्हणजे जिथे मूर्ती स्वरूपात देव नाही तो सगळीकडे भरला आहे, ही अजून ज्ञानाची प्राप्ती नाही. जिथे देव नाही तिथं ठेव म्हटल्याबरोबर पाय उचलले, जिथे पिंडी नाही तिथे ठेवले, आणि असं म्हणतात ती पावलं जिथे ठेवली तिथे भगवंताची निर्मिती झाली. अनेक ठिकाणी असं झाल्यानंतर लख्ख प्रकाश पडला नामदेव महाराजांच्या डोक्यात, मनात आणि बुद्धीमध्ये. काय? नामा म्हणे माझा विठ्ठल सापडला, नामा म्हणे माझा विठ्ठल सापडला, नामा म्हणे माझा विठ्ठल सापडला. म्हणून कळी काळा पाड नाही, म्हणून कळी काळा पाड नाही, पाड नाही. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल.
नामा म्हणे माझा विठ्ठल सापडला, तो सगळीकडे भरलाय. ही ज्ञानाची प्राप्ती झाली आणि आयुष्यभर नाचू कीर्तनाचे रंगी. मला जे कळलंय ज्ञानदीप लावू जगी. पंजाबच्या पुढे उडी आहे. आज सुद्धा तिथे नामदेव महाराजांचे अभंग गायले जातात. इतकं नामदेव महाराजांचं कार्य मोठं आहे. शिंपी कामातलं श्रेष्ठतम कार्य आहे. अध्यात्माची सुई आणि भक्तिमार्गाचा दोरा अख्खा देश शिवलाव अध्यात्माच्या वाटेवरचा नामदेव महाराजांनी. त्या क्षणाला लक्षात आलं की हे खरं ज्ञान आहे आणि मग आता मला पूर्णत्व आलं. त्यानंतर चरित्रामध्ये असे उल्लेख आहेत. हे समजायच्या आधी जेव्हा नामदेव महाराज जेवायला बसले होते आणि कुत्र्यांनी भाकरी पळवली होती तेव्हा दगड घेऊन मागे गेले होते, थांब खाऊ नकोस. पण एकदा हे सगळं कळल्यानंतर मात्र तेच नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन थांबले, थांब रे थांब, कोरडी नको खाऊस, कोरडी खाऊ नकोस, तुझ्या पोटात दुखेल. हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतरची चित्ताची अवस्था आहे. आता हे मला मिळालं. प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई. हे मला मिळालं. मग आता काय करायचं? कुणाला सांगायचं नाही. ही सामान्य बुद्धी. मला कळलंय कसं मिळतंय ते, आता तुम्हाला नाही सांगणार. का? तुम्हाला सांगितलं तर तुम्ही घ्याल. म्हणून गोपिकांचं प्रेम, गोपिकांची भक्ती आणि गोपिकांचं वात्सल्य सर्वश्रेष्ठ ठरतं की भगवंत त्यांना मस्तकी मिरवतात. गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा. ती गोपी कृष्णाशी खेळायला जाताना सगळ्यांना बोलवते, चल ग, अगं तो आनंद पाहिलास का कसा आहे, चल. सगळ्यांना घेऊन रासक्रीडा आहे. का? आनंद एकट्याने उपभोगायची गोष्टच नाही. मला जे जे कळालं ते सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य नामदेव महाराजांचं इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की नुसतं सांगितलं नाही, माणसं तशी घडवली. एक चरित्र भागातला प्रसंग पाहायचा आणि या ठिकाणी थांबायचं. पुढच्या काळात एक प्रसंग असा सांगितला जातो. नामदेव महाराजांच्या गावामध्ये एक मनुष्य राहत होता. त्याचं नाव काय होतं? आता त्याचं काय झालं? तो भक्तिमार्गाला कसा लागला? त्यांनी काय तपश्चर्या केली? हे महत्त्वाचं असण्यापेक्षा त्याचं नाव काय होतं, त्याच्या बायकोचं नाव काय होतं, तपशील सांगा. परवा महाराजांच्याकडे आपण पाहिलं ना जन्माच्या कीर्तनात, तप आणि शील महत्त्वाचं नाही, तपशील महत्त्वाचा आहे. पंढरीनाथ महाराज काय नाव होतं? त्याचं नाव सांगितलंय परिसा भागवत. असं कसं असतं की भागवत आडणं? इथे पण असतील. पण पूर्वीच्या काळी भागवत कथा सांगणारे अनेक जण होते. ते भागवत कथा सांगत त्यांचा उदरनिर्वाह प्रपंच चालायचा. म्हणूनही काहींना त्यावरून भागवत उपनाम प्राप्त झाला असेल. आडनाव भागवत होतं, तो भागवत कथा सांगायचा. पण भागवत कथा सांगण्यासाठी असं म्हटलंय की भगवंताबद्दलचं अतीव प्रेम हृदयामध्ये हवं, चित्ताची शुद्धता हवी आणि वाणीचं तप पूर्ण झालेलं हवं. तुम्ही म्हणाल कुठून शोधले नियम? ब्रह्मानंद स्वामी महाराज म्हणजे ब्रह्मचैतन्य महाराजांचे पट्ट शिष्य यांचा जेव्हा या सगळ्याचा अभ्यास सुरू होता, अहो अत्यंत विद्वान होते, पंडित होते. तुम्ही वाचा चरित्र, त्याच्यात असं लिहिलं आहे की संस्कृतशिवाय बोलायचे नाहीत, इतके हुशार होते. पण जेव्हा त्यांच्या गुरुनाथ शास्त्री नावांच्या गुरुजींकडचं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा त्यांनी गुरुजींना असं विचारलं, मुळगुणचे होते गुरुनाथ शास्त्री. तेव्हा त्यांनी विचारलं आता मी काय करू? तेव्हा गुरुनाथ शास्त्रींनी हे सांगितलंय, असं चरित्रात लिहिलंय की आता तू भागवत कथा कर. का भागवत कथा कर? तर त्यासाठी हव्या असणाऱ्या 3 गोष्टी तुझ्यामध्ये दिसतात. एक, वाणीची तपश्चर्या. दुसरं, चित्ताची शुद्धता आणि भगवंताबद्दलचं अतीव प्रेम. म्हणजे भागवत करायचं असेल तर ह्या 3 गोष्टी हव्यात असं संतांनी लिहून ठेवलं. असं त्याच्याकडे असावं. असं असावं. का? कारण वर्णन असं केलं आहे, भागवत कथेसाठी एका गावामध्ये गेला आणि भ्रमंती करत असताना त्याला परीस सापडला. परीस सापडला म्हणून त्याचं नाव परिसा भागवत. ते घेऊन आला. तुम्ही म्हणाल आम्हाला का सापडत नाही? ते आधीच्या 3 गोष्टी चालल्यात ना. हे सगळं असेल तर सापडेल, कधीतरी आपल्यालाही सापडेल. पण तो नाही सापडला तरी खरा परीस कोणता हे कीर्तन समारोपित करताना आपण ऐकणार आहोत. तो परीस घेतला, घरी आला, बायकोला दाखवला. तिनं काय करावं? धोरणी होती बायको. तिनं लगेच सगळं लोखंडाचं सोनं नाही केलं. लोकांच्या डोळ्यावर यायला नको परिस्थिती बदलली आहे, हळूहळू करायचं.
तरीसुद्धा आलंच डोळ्यावर लोकांच्या, कारण आपल्या घरापेक्षा शेजारच्या घरात काय चाललंय. सगळे गावामध्ये जसं कळायला लागलं की काहीतरी वेगळं दिसतंय, काहीतरी वेगळं दिसतंय. तिची मैत्रीण जी होती ती नेमकी नामदेव महाराजांची पत्नी राजाई. त्या राजाईने तिला एकदा विचारलंच, काय ग, परिस्थिती बदलत चालली आहे, काय आहे? ती म्हणाली, तुला म्हणून सांगते, यांना परीस मिळालाय. राजाई म्हणाली, परीस मिळालाय? पटकन म्हणाली, मला देतेस का एक दिवस? आधी मुळात परीस मिळालाय हे मी सांगितलंच नसतं कोणाला. बरं, समोरच्यांनी मागितलं असतं तर देणं राहू दे बाजूला, सापडत नाही. का त्यावेळेला संतांचं सगुण रूपात येणं असेल, ती भूमीसुद्धा तशीच होती. का गोपाळकृष्णांनी गोकुळात यावं? कारण प्रत्येकाचं गोकुळ, गो नाम इंद्रिय, कुळ नाम शरीर, हे जे गोकुळ होतं ते इतकं शुद्ध होतं, म्हणून त्या गोकुळामधल्या परिसरामध्ये, त्या गोकुळामध्ये भगवंत त्या ठिकाणी येऊन राहिले आणि रासक्रीडेसारखी क्रीडा केली. ती म्हणते, मला एक दिवसासाठी देशील का? ती म्हणाली, घेऊन जा, पण लक्षात ठेवा लवकर परत दे, हे जमदग्नी आहेत. जर मी तुला दिला असं त्यांना कळलं तर काही खरं नाही, मी त्यांना सांगणार नाही आहे. आता म्हणा बरं, याला खोटं बोलणं, हे खोटं नाही आहे, हे तिच्यासाठी आहे. देऊन टाकला. ती पण घरी घेऊन आली राजाई. तिनं काय करावं, एक दोन चुका ज्या होत्या, लोखंडी चुका असायच्या पूर्वी, आता काही नाही, त्या सोन्याच्या करून आणल्या. नामदेव महाराज जेव्हा 4 दिवस बाजाराला गेले होते, गावी गेले होते, परत आल्यानंतर हातपाय धुतले, वेश बदलला, देवापुढे दिवा लावला आणि रात्रीची जेवायची वेळ लवकरची असायची हो, ती घेतली, समोर बसले आणि जेवायसाठी म्हणून ताटाकडे बघितलं आणि असं लक्षात आलं, ताटातले पदार्थ नेहमीपेक्षा वेगळे आहेत. आज काय आहे? आज काय आहे? पूर्वीचा काळ होता म्हणून चिवडा लाडू दिसल्यानंतर दिवाळी आली. आता काही नाही असं, आता सारखी दिवाळीच दिवाळी, मग होळी, पंढरीनाथ. आज काय आहे म्हणाले, पक्वान्न कशासाठी आहेत? का कुठल्या देवाच्या मंदिरातला भंडारा प्रसाद आहे का? हे पक्वान्न कसं काय पानात आहे? बोलायची फार प्राज्ञा नव्हती. राजाई म्हणाली, तुम्ही दमला आहात, जेवून घ्या, मी नंतर सांगते. हे कुठून आलं हे कळल्याशिवाय मी जेवणार नाही, कारण जेवणामधूनच खरे संस्कार होत असतात. स्वयंपाक घरात तयार करताना त्यामध्ये नामस्मरणाचे संस्कार, त्याच्यामध्ये सात्विकतेचे संस्कार, त्याच्यामध्ये आपल्यामध्ये असलेल्या सद्गुणांचा वास उतरत जाऊन घरामधल्या कुटुंबियांच्यापर्यंत ती शांतता पोहोचते. आणि म्हणून आज तागायत तुमच्या वयाची मंडळी कधी बाजारातून काही आणून खायच्या वेळेला नको म्हणतात. का नको? घरात पिठलं भाकरी असेल, भजनाच्या वर्गातल्या एक ताई सांगायच्या, पोराला भूक लागली आणि कंटाळा आला असेल तर पिठात पाणी घाल, साखर घाल, ढवळ आणि दे, पण बाहेरनं काही आणू नकोस. करोना काळात कसे सगळे वागले मग, काही नाही म्हणजे काही नाही, भीती. हे संस्कार अन्नातून होतात. जर समजा असं वाक्य घरोघरी निर्माण झालं तर भ्रष्टाचार होतीलच कशाला हो? कुठून आणलेत ते सांगा, नाहीतर त्याच्यासकट बाहेर वा. आणलेत ना, राहू दे, बघू पुढे, मग झालं, पुढे सगळं बघायचं कारण. नामदेव महाराज म्हणाले, हे कुठून आणलं सांग, त्याच्याशिवाय अन्नाचा घास घेणार नाही. तिने नाईलाज झाला आणि सांगून टाकलं, असं असं झालं, परीस मिळालाय त्यांना, तिनं मला दिलाय एक दिवसासाठी. दिलाय म्हणजे अजूनही तो घरात आहे, बघू दे मला, मी पाहिला नाही कधी. तिला इतका आनंद झाला, ती म्हणाली आता परीस बघतील आणि जेवतील नंतर, म्हणून धावत गेली हो बिचारी. परीस आणून दिला. नामदेव महाराजांनी परीस हातात घेतला, समोर असणाऱ्या ताटाला नमस्कार केला, ते थोडं बाजूला सरकवलं, पाटावरून जे उठले नदीच्या दिशेने गेले आणि नदीच्या पात्रात भिरकावून दिला. हे त्या परीसा भागवताला जेव्हा कळलं असेल, आपण त्याच्या जागी असतो तर आपण काय काय केलं असतं. तळ पायाची आग मस्तकात गेली त्याच्या. त्याला जेव्हा हे कळलं, राजाई घाबरली. तिनं त्याच्या पत्नीला सांगितलं. आता त्यानंतर कितीतरी वेळ होऊन गेलाय खरा. तो इतका चिडलेला. नामदेव महाराजांना तो म्हणाला, परीस तुम्हाला नको होता ना? नको होता, मग मला द्यायचा.
तो माझा परीस होता. तुम्ही मला न विचारता तो फेकून दिलात. मला माझा परीस परत आणून द्या. मला माझा परीस आणून द्या. आणि तितक्याच सहजतेने नामदेव महाराज म्हणाले, चल तुला तुझा परीस देतो. कुठे? जिथे फेकलाय तिथूनच देतो. मला माहिती आहे मी कुठे फेकलाय. तो म्हणतो, अहो तुम्ही नदीच्या पात्रात तो फेकून बराच काळ झाला. बरं, पूर्वीची नदी होती, आत्तासारखी नाही, वाहतच नाही आहे, उतरून परत आणू शकतो. वाहता प्रवाह होता तो कसा काय परत मिळणार? नामदेव महाराज म्हणाले, तुला हवा आहे ना, तू चल. आता नामदेव महाराज निघाले. त्याच्या मागे परिसा भागवत, त्याच्या मागे त्याची पत्नी, त्यांच्या मागे ह्यांची पत्नी आणि हिताच्या मागे आपल्यासारखा सगळा गाव. लोकांना मजाच असते हो. मिळाला तरी आनंद आहे, नाही मिळाला तरी आनंद आहे. सगळे निघाले. नदीच्या पात्रापर्यंत येऊन थांबले. नामदेव महाराजांनी त्या परिसा भागवताला असं सांगितलं होतं निघताना, ऐक, मी परीस म्हणून तुला जे देईन ते तपासून तर घेशील का नाही? का माझ्यावर विश्वास ठेवून घरी आणशील? असं कर, तपासून घेण्यासाठी तुझ्याकडे ज्या ज्या चुका आहेत त्या घेऊन चल म्हणाले. बरोबर, तुझ्याकडच्या चुका सगळ्या घेऊन चल. त्याला त्याचा अर्थच कळला नाही. त्याने लोखंडी चुका गोळा केल्या सगळ्या. त्या सगळ्या घेऊन नदीच्या पात्रापर्यंत आले. नामदेव महाराज पाण्यात उतरले. त्या परिसा भागवतालाही उतरायला सांगितलं पाण्यात. नामदेव महाराज खाली वाकले. फक्त पाण्यामध्ये हात घालून ओंजळ तयार केली. ओंजळीत पाणी आलं, तसं पाण्याबरोबर अनेक दगड पण आले. वर घेता घेता पाणी सोडून दिलं आणि दगडांनी भरलेली ओंजळ बाहेर काढली. घे म्हणाले, यातला कुठला हवा तो घे, सगळे परीस आहेत. तो म्हणाला, म्हणजे कोणताही घे, परीसच आहेत. आधी विश्वास बसेना, पण आणल्या होत्या ना चुका, बरोबर सुधारायच्या होत्या ना सगळ्या. एक चूक काढली, एक दगड घेतला, लावून पाहिली, सोन्याची झाली हो. आनंद झाला. नामदेव महाराज म्हणाले, टाकून दे, दुसरा घे. माझ्यासारखा होता. आता हा सोडणार नाही का? समजा हा टाकला आणि पुढचा परीस नाही निघाला तर अविश्वास. फांदी नाही सोडू शकत मी. महाराज, मला हात द्यायचा असेल तर तुम्ही प्रत्यक्ष उचलून घ्या, तुम्ही दोर सोडून मी येणार नाही. मग काय उपयोग आहे? महाराज म्हणतात, मी उभा आहे तुला माहिती आहे ना, मग वरनं उडी मार. नको, विश्वास नको. म्हणाले, मी हा नाही टाकणार. तो लावून ठेवला इथे. दुसरा घेतला, दुसरी चूक सोन्याची केली, सोन्याची झाली, तो लावला. तिसरा घेतला, चौथा घेतला, पाचवा घेतला. नामदेव महाराज म्हणाले, वेड्या, बांधत चाललायस, परीस असले तरी दगड आहेत ते, आणि पाण्यात उभा आहेस, बुडशील नाही तर काय मेल्या? हां, झालं का नाही तुझं? हे सगळे परीस आहेत, अजून हवाय का? आणि हात पुढे गेला मात्र लख्ख प्रकाश पडला. नि सा ग म प ध प ग म प म ग म रे. लख्ख डोक्यात प्रकाश पडला. सगळे ते दगड दगड म्हणून जे गोळा केले होते ते परीस फेकून दिले पाण्यात. सोन्याच्या चुका सुद्धा फेकल्या, कारण चुका असल्या तरी त्या सोन्याच्या आहेत हो. हां, म्हणजे सोन्याच्या असल्या तरी चुका आहेत त्या. साध्या चुका काय, सोन्याच्या चुका काय, काय त्याला वेगळं आहे? चुकाच त्या फेकून दिल्याशिवाय नाही हा स्पर्श आता. म्हणून त्या सगळ्या चुका फेकून दिल्या. रिक्त झाला तो आता खऱ्या अर्थी. आणि नामदेव महाराजांच्या समोर हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, नामदेव महाराज, नामदेव महाराज, मला परीस नको, मला परीस नको. कारण मला आत्ता लक्षात येत आहे की हे सगळे दगडच आहेत. तुम्ही हात लावताय म्हणून ते परीस होत आहेत. मला हे परीस नको. मला हा स्पर्श फक्त तुमचा मस्तकी द्या. सर्व सत्ता